एका गावात एक सुंदर पांढरा शुभ्र घोडा राहत होता. त्या घोड्याचं नाव बादल होतं. तो गावातील मुलांचा आवडता होता. दररोज सकाळी शाळेत जाण्याआधी मुले बादलला पाहून त्याच्या मागे धावू लागत. एके दिवशी गावात एक महत्वाची स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व घोड्यांना आपली ताकद आणि वेग दाखवायचा होता. मुलांनी बादलला प्रेरणा दिली आणि त्याला स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला दिला. बादलने विचार केला की ही एक चांगली संधी आहे जगाला आपली ताकद दाखवण्याची. त्याने लक्षपूर्वक सराव सुरू केला आणि दररोज धावू लागला. स्पर्धेचा दिवस आला आणि बादलने आपली ताकद आणि वेग दाखवला. शेवटच्या शर्यतीत तो सर्वात वेगवान ठरला आणि स्पर्धा जिंकली. गावकरी बादलच्या यशाने आश्चर्यचकित झाले. मुले तर खूप आनंदी होती की त्यांचा आवडता घोडा स्पर्धा जिंकला. बादलने शिकवले की कोणतीही अडचण पार करता येते जर आपण मेहनत केली आणि संघर्ष केला. त्यानंतर बादल गावाचा हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला आणि सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत बनला. त्याची गोष्ट गावातील मुलांसाठी एक प्रेरणादायक कहाणी झाली, जी मुले रात्रंदिवस ऐकत असत. त्याच्या ताकदीची आणि संघर्षाची कथा.